Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. तुमचा 6th स्टँडर्डचा पॅटर्न हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे आणि पॅटर्न मध्ये आपण संख्यांचे वेगवेगळे पॅटर्न समजून घेत आहोत, संख्यांचे वेगवेगळे प्रकार पण समजून घेत आहोत, जेणेकरून या सगळ्या प्रश्नांचा तुम्हाला स्कॉलरशिपला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला उपयोग होणार आहे. तर आज आपण एक नवीन पॅटर्न समजून घेणार आहोत, पॅटर्न ऑफ नंबर. तर सगळ्यांना इव्हन नंबर पॅटर्न तर समजला आहे. 2, 4, 6, 8, 10. त्याच्यानंतर पुढची संख्या काय येईल रे? 12. त्यानंतर 14, मग 16, 18, 20. तुम्ही आता 100 काय 200 पर्यंत सुद्धा इव्हन आणि ऑड नंबर काढू शकतात. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हे अगदी छानपैकी क्लिअर केलेलं आहे. ऑड नंबर सेम 1, 3, 5, 7, 9, मग 11, मग 13, 15, 17, 19, मग 21, 23. हा काय आहे? ऑड नंबरचा पॅटर्न आहे. आता इथे एक नवीन तुम्हाला कन्सेप्ट दिली आहे, विरहंक नंबर्स. आता विरहंक नंबर म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की अरे विरहंक नंबर नक्की काय आहे. तर आता तुमच्या जर लक्षात आलं तर या दोघांची जर आपण ऍडिशन केली, कोणाची रे? 0 + 1 केलं तर त्याची ऍडिशन किती येते? 1. बघा इथे 1 ऍडिशन आली. ठीक आहे. आता पुढच्या याच्यामध्ये बघा, हाच आपण क्रायटेरिया इथे यूज करू. 1 + 2 जर केले तर यांची ऍडिशन येते 3. बघा यांची ऍडिशन किती आली? 3 आली. त्याच पद्धतीने आपण हाच पॅटर्न पुढच्या संख्येसाठी यूज होतोय का? बघा 3 + 5, 3 + 5 होतो 8 होतं, म्हणजे पुढची संख्या 8 येते. म्हणजे हाच पॅटर्न आपल्याला पुढच्या संख्येसाठी पण यूज करावा लागणार आहे. ओके. सो इथे 0 + 1 1, नंतर 1 + 2 3, 3 + 5 8, आणि नंतर मग काय येणार आहे? पुढची संख्या दोघांची ऍडिशन असणार आहे 5 + 8. मग 5 + 8 केलं तर किती येणार आहे तुमचं? 13. म्हणजे पुढची संख्या किती असणार आहे तुमची? 13 असणार आहे. त्याच्या पुढची जर संख्या विचारली तर आपण याची बेरीज करणार आहोत. 8 + 13 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. म्हणजे पुढची संख्या आपल्याला मिळणार आहे 21. याला आपण विरहंक नंबर म्हणणार आहात. समजलं तुम्हाला? विरहंक नंबर म्हणजे पुन्हा एकदा व्यवस्थित तुम्ही छानपैकी समजून घ्या. विरहंक नंबर म्हणजे काय? ह्या दोघांची ऍडिशन 1 आली, ह्या दोघांची ऍडिशन 3 आली, ह्या दोघांची ऍडिशन 8 आली, मग ह्या दोघांची ऍडिशन किती येणार आहे? 13. परत ह्या दोघांची ऍडिशन किती येणार आहे? 21. आणि पुढचा विरहंक नंबर जर तुम्हाला काढायला लावला तर कसं काढणार? 13 + 21 म्हणजे किती येणार आहे तुमचा? हे बघा 8 + 13 किती आला तुमचा? 21. 13 + 21 किती आले तुमचे? 34. पुढचा विरहंक नंबर काय येणार आहे? 34. पुढचा विरहंक नंबर काय आहे नक्की लिहा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये. विरहंक नंबर म्हणजे काय? लगतच्या 2 अंकांची बेरीज ही तिसरी संख्या येते, परत त्या पुढच्या 2 अंकांची बेरीज पुढची संख्या, परत पुढच्या 2 अंकांची बेरीज पुढची संख्या. याला आपण काय म्हणणार आहात? विरहंक नंबर म्हणणार आहात. सो अशा पद्धतीने ह्या 3 कन्सेप्ट आपण इथे बघितला आहे. आता आपल्याला एक नवीन छान सुंदर अशी कन्सेप्ट बघायची आहे की जी स्कॉलरशिप आणि सगळ्या प्रकारच्या अगदी शिक्षकांसाठी जी TETची परीक्षा असते ना तिकडे सुद्धा विचारली जाते. तुम्ही कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्या, MPSC UPSC कुठल्याही पेपरमध्ये हा प्रश्न असतो म्हणजे असतो. कुठला? ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय, स्क्वेअर नंबर म्हणजे काय, आणि हे नंबर म्हणजे काय. पुढे बघा आपल्याला बघायचं आहे ट्रायंग्युलर नंबर. आता ट्रायंग्युलर नंबर म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणणार आहात त्रिकोणी संख्या. काय म्हणणार आहे? त्रिकोणी संख्या. आता ह्या त्रिकोणी संख्या तयार करण्याचा एक पॅटर्न आहे. हा पॅटर्न सगळ्यांनी समजून घ्यायचा आहे. मग आता पहिले बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय? आपण दिवाळीला किंवा कुठल्याही सणासुदीला तुमची आई रांगोळी काढत असते. रांगोळीमध्ये ज्यावेळेस हे टिपक्यांचं त्रिकोण तयार होतोय, आता हा पहिला टिपका नाही, पहिली त्रिकोणी संख्या काय आहे तुमची? 1 आहे. दुसरी त्रिकोणी संख्या बघा, हा एक टिपका काढला त्याच्या खाली एक टिपका काय झाला? याचा त्रिकोण तयार झाला. मग असे टिपके काय करणार आहे? आपण वाढवत वाढवत जाणार आहोत आणि आपल्याला त्रिकोणी संख्या ह्या मिळणार आहे. मग पहिली त्रिकोणी संख्या आपल्याला मिळालेली आहे 1, दुसरी मिळाली 1 + 2 = 3. आणि पुढची त्रिकोणी संख्या आपण काय करणार आहे? आता हे 2 टिपके 3 टिपके होते, परत काय करणार आहे? आपण हे टिपक्यांची संख्या वाढवणार, परत इथे तुमचा त्रिकोण तयार होतं, याला त्रिकोणी संख्या म्हणणार. सो हे किती टिपके झाले? 1 2 3 4 5 6. मग 6 पुढची त्रिकोणी संख्या काय झाली तुमची? 6 झाली.
त्याच्यानंतर ह्या टिपक्यांची संख्या आपण वाढवत गेला की आपल्याला त्रिकोणी संख्या मिळणार आहे. पण प्रत्येक वेळेस तुम्हाला हे टिपके काढणं शक्य नाहीये. मग याचा एक पॅटर्न आहे, तो पॅटर्न जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला कुठलीही त्रिकोणी संख्या ही इझिली काढता येणार आहे. मग आता हा पॅटर्न, आता पुढचं पॅटर्न काय आहे, हे 3 होते, परत काय केलं इथे 4 अजून काय वाढवलेले आहे, 4 टिपके वाढलेले आहे आणि 6 आणि 4 काय झाले तुमचे 10 ही पुढची त्रिकोणी संख्या. पुढची त्रिकोणी काय, पुढे परत हे 5 टिपके वाढवले आहे आणि आपल्याला ही अजून एक त्रिकोणी संख्या 15 मिळालेली आहे. आता ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय हे पॅटर्नच्या सहाय्याने समजून घेऊया. आता आपल्याला प्रत्येक वेळेस टिपके काढण्याची गरज नाही. फर्स्ट ट्रायंग्युलर नंबर काय आहे तुमचा 1. मग पुढचा ट्रायंग्युलर नंबर 1 + 2 किती झाला तुमचा, पुढचा ट्रायंग्युलर नंबर 3. असं एक एक संख्या त्याच्यात ऍड करून जायचं आहे. मग आता पुढचं काय आलं, 1 + 2 + 3 किती झाले तुमचे 6 झाला पुढचा ट्रायंग्युलर नंबर. पुढच्या स्टेपमध्ये 1 + 2 + 3 + 4, मग पुढचा ट्रायंग्युलर नंबर किती झाला तुमचा 10 झाला. पुढचा ट्रायंग्युलर नंबर 1 + 2 + 3 + 4 + 5 म्हणजे किती झाला रे, यांची बेरीज तुमची 10 आली तर 10 मध्ये 5 मिळवले 15 आले. अशाच पद्धतीने पुढचे ट्रायंग्युलर नंबर सुद्धा तुम्ही काढू शकतात. पुढचा काय येईल 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. म्हणजे हा पॅटर्न लक्षात ठेवायचा, 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 म्हणजे पुढचा ट्रायंग्युलर नंबर 15 मध्ये 6 मिळवले 21 आले. पुढचा ट्रायंग्युलर नंबर 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7, मग 21 मध्ये 7 मिळाले तुम्ही तर किती येईल तुमचा 28 नंबर येईल. आणि असे तुम्ही ट्रायंग्युलर नंबर काढू शकतात. ठीक आहे, अजून याच्यामध्ये शॉर्टकट ट्रिक तुम्ही अशी वापरू शकतात की या दोघांची ॲडिशन किती आली आहे 3. या 3 मध्ये पुढची संख्या काय मिळवायची 3. म्हणजे अजून तुम्हाला एक ट्रिक सांगू का मी, ट्रिक बघा अशी लक्षात ठेवायची. मी तुम्हाला काय सांगितलं होतं 1 + 2 = 3. असं करण्याऐवजी डायरेक्टली यांची ॲडिशन किती आलेली आहे 3. मग 3 मध्ये 3 मिळवा, पुढचा ट्रायंग्युलर नंबर 6 मिळेल. पुढचा ट्रायंग्युलर नंबर 6 आला तर याच्यामध्ये आपण प्रत्येक याच्यामध्ये इथं 0 + 1 करत जातो ना, 1 2 3 4 असं ॲडिशन करत जायची. मग 6 मध्ये आता 1 2 3 मिळवला, आता 4 मिळवा 10 आला. मग यांची ॲडिशन 10 आली, ही 10 पुढे घ्यायची. ही सोपी मेथड आहे. अजून एक 10 मध्ये काय मिळवणार तुम्ही 5 मिळवणार, 15 आला. त्याच्यानंतर ही ॲडिशन जर 15 आली तर 15 पुढे घ्या, याच्यामध्ये 6 मिळवा, किती आले 21. त्याच्यानंतर ही ॲडिशन 21 आली, 21 मध्ये 7 मिळवा, किती आले 28. ही ॲडिशन 28 आली, 28 मध्ये तुम्ही 8 मिळवा, किती आले 36 आले. अशा पद्धतीने तुम्ही काय करायची, ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी त्रिकोणी संख्या, 9वी त्रिकोणी संख्या काय येणार आहे तुमची 36 + 9. 36 + 9 किती येणार आहे तुमचे 45 येणार ना. 45 ही तुमची पुढची त्रिकोणी संख्या. ही ॲडिशन 45 आली, परत त्याच्यामध्ये तुम्ही आता बघा क्रमाने काय मिळवत गेलो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता 10 मिळवणार म्हणजे किती येणार तुमची 55 पुढची त्रिकोणी संख्या. पुढची त्रिकोणी संख्या किती येईल 55 + 11 66 येणार. पुढची काय येईल 66 + 12. क्रमाने 1 ते आपण 12 13 14 असं हे करत गेलोय. मग 6 + 2 किती झाले 8 आणि 6 + 1 किती झाले 7. पुढची त्रिकोणी संख्या काय येईल तुमची 78, ही त्याची ॲडिशन, त्याच्यामध्ये मिळवा 13. मग 78 + 13 ॲडिशन करा, किती येईल तुमची 8 9 10 आणि 11 कॅरी ओव्हर 1. 7 + 1 8 + 1 9 91 येईल. अशा पद्धतीने तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, 13व्यापर्यंत मी तुम्हाला त्रिकोणी संख्या काढून दाखवली आहे. आता 14वी त्रिकोणी संख्या, 15वी, 16, 17, 18, 19 आणि 20 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या तुम्ही मला ह्याच ट्रिकने काढायच्या आहे तुमच्या वहीमध्ये आणि मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा, टीचर 14वी त्रिकोणी संख्या ही आहे, 15वी ही, 16वी ही, 17वी ही, 18वी, 19वी आणि 20वी त्रिकोणी संख्या ही आहे. नक्की लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. सो अशा पद्धतीने ट्रायंग्युलर नंबरमध्ये तुम्ही हा पॅटर्न वापरू शकतो. 1 1 + 2 1 + 2 + 3 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 अशा पद्धतीने गेल्यानंतर तुम्हाला कितवी पण त्रिकोणी संख्या मिळू शकते. म्हणजे हा पॅटर्न इथे काय आहे, हा स्पेसिफिक पॅटर्न ठरलेला आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला पुस्तकामध्ये सम ऑफ 2 consecutive triangular number gives the square of number obtained by multiplying a number by itself. त्रिकोणी संख्येचा जर पाया काढायचा असेल तुम्हाला, मग एक फॉर्म्युला असा आहे, 6 दिला आहे. 7वी त्रिकोणी संख्या किती येणार आहे 6 × 7 / 2. 6 7 जा 42 / 2. सो किती आले तुमचे 21.
21 म्हणजे तुमची सातवी त्रिकोणी संख्या 21 येते का बघा. म्हणजे 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2 म्हणजे n+1 डिवायडेड बाय 2 हा एक फॉर्म्युला आहे. कशाचा? ट्रायंग्युलर नंबर काढायचा. आता आपण ऑलरेडी काढलेला आहे. 21 ही सातवी त्रिकोणी संख्या आहे का? आपण बघू शकतो. येस, डेफिनेटली. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी. सातवी म्हणजे सहावी त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाली आहे. सहावी त्रिकोणी संख्या किती मिळालेली आहे? 21. आणि सातवी जर मिळाली तर त्यांनी आपल्याला जर सातवी जर विचारली तर कशी येणार तुमची? सातवी संख्या घ्यायची, त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा आणि डिवायडेड बाय 2 करायचं. 7 8 जा 56. 56 डिवायडेड बाय 2 करा. 2 2 जा 4 आणि 2 8 जा 16 म्हणजे सातवी त्रिकोणी संख्या किती येणार तुमची? 28 येणार आहे. म्हणजे जेवढी त्रिकोणी संख्या विचारली ना त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा, गुणाकार करायचा आणि डिवायडेड बाय 2 करायची आहे. समजा तुम्हाला विचारलं की 9वी त्रिकोणी संख्या कुठली आहे, मग 9 × 10 डिवायडेड बाय 2. 90 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 45. मग आपण इथे बघा 45 आली होती बघा. 9वी त्रिकोणी संख्या 45 आली की नाही? 45. सो अशा पद्धतीने हा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही वापरू शकतात. सो आय थिंक ट्रायंग्युलर नंबर ही कन्सेप्ट तुमची छानपैकी क्लिअर झाली असेल. लेट्स सी द नेक्स्ट नंबर दॅट इज स्क्वेअर नंबर. आता आपण पुढचं बघणार आहोत स्क्वेअर नंबर. ही कन्सेप्ट अतिशय सोपी आहे. जर तुम्हाला स्क्वेअर या शब्दाचा म्हणजे अर्थ माहिती असेल, स्क्वेअर करणे म्हणजे नक्की काय? स्क्वेअर करणे म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे. मग 1 चा स्क्वेअर काय येईल तुमचा? 1 × 1 इज इक्वल टू 1. 2 चा स्क्वेअर 2 2 जा 4. 3 चा स्क्वेअर 3 3 जा 9. असं तुम्ही किती हजारापर्यंत पण काढू शकतात. 4 चा स्क्वेअर 4 × 4 किती झाले तुमचे? 16. 5 चा स्क्वेअर 5 5 जा 25. 6 चा स्क्वेअर 6 6 जा 36. ओके. 7 7 जा 49. याला म्हणणार तुम्ही स्क्वेअर नंबर. याला म्हणणार स्क्वेअर नंबर. मग ते नंबर आपण अशा पद्धती, जसे ट्रायंग्युलर नंबर आपण डॉट डॉटच्या फॉर्ममध्ये, रांगोळीच्या फॉर्ममध्ये काढले, तसे तुमचा जो स्क्वेअर नंबर मधला पहिला जो नंबर आहे तो 1 आहे म्हणून आपण इथे 1 डॉट ड्रॉ केला. दुसरा डायरेक्टली काय आहे तुमचा? आपल्याला स्क्वेअर तयार झाला पाहिजे म्हणून डायरेक्टली आपण 4 टिपके इथे काढलेले आहे. पुढच्या याच्यामध्ये परत अजून काय करणार आहे आपण? या टिपक्यांची संख्या इथे आहेत ना, मग आपण काय करणार? इथे काय करणार? टिपके काढणार. पण तो स्क्वेअर नाही, तिथे रेक्टँगल तयार होईल म्हणून आपल्याला इथे इथे आणि इथे सुद्धा टिपके वाढवावा लागणार आहे. सो पुढचा नंबर काय आहे तुमचा? 9. अशा पद्धतीने ही टिपक्यांची संख्या काय करणार आहे आपण? वाढवत 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 जाणार आहोत. सो 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 9 9 चा 81 आणि 10 चा 100. हे झाले तुमचे स्क्वेअर नंबर की जे आपण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतात. खूप सोपं आहे. स्क्वेअर नंबरमध्ये काहीच लॉजिक नाहीये, काहीच आपल्याला लक्षात ठेवायचं नाहीये. स्क्वेअर नंबरमध्ये काय लक्षात ठेवायचं? फक्त स्क्वेअर नंबरमध्ये काय लक्षात ठेवायचं? स्क्वेअर नंबर म्हणजे सगळे स्क्वेअर लक्षात ठेवायचं. 1 चा स्क्वेअर 1 × 1 इज इक्वल टू 1. 2 चा स्क्वेअर 2 × 2 इज इक्वल टू 4. 3 चा स्क्वेअर 3 3 जा 9. 4 चा स्क्वेअर 4 4 जा 16. ओके. आता 10 पर्यंत तुम्हाला काढता येईल, त्याच्यामुळे काही सोपंच आहे. 10 × 10 काय येईल? पुढचा स्क्वेअर 100 येईल. तसे तुम्हाला कितवाही सांगितलं तरी काढता आलं पाहिजे. समजा 11 चा स्क्वेअर किती येईल? 11 × 11 किती येईल? 121. 12 चा स्क्वेअर अशा पद्धतीने करत जा. 144. 13 चा स्क्वेअर 169. हे पाठ पाहिजे तुमचे. 14 चा स्क्वेअर 196. 15 चा स्क्वेअर 225. 16 चा स्क्वेअर 256. 17 चा स्क्वेअर 289. 18 चा 324. 19 चा किती? कमेंट सेक्शन मध्ये लिहा. आणि 20 चा 400. सो ह्याला म्हणतात तुम्ही स्क्वेअर नंबर. त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे, याला स्क्वेअर नंबर. अशा पद्धतीने पहिला स्क्वेअर नंबर तुमचा विचारला तर 1, दुसरा 4, तिसरा 9, नंतर 16, मग 25, मग 36, नंतर किती येईल रे? 49. अशा पद्धतीने हे सगळे स्क्वेअर नंबर तुमच्या, तुम्ही काय करा आज होमवर्कमध्ये 1 ते 50 पर्यंतचे स्क्वेअर नंबर काढून ठेवा याच पद्धतीने, म्हणजे तुम्हाला कुठलाही विचारला तरी काढता येणार आहे. सो अशा पद्धतीने स्क्वेअर नंबर ही अतिशय सोपी कन्सेप्ट होती, ती पण आपली क्लिअर झालेली आहे. आता आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे क्यूब नंबर.
क्यूब नंबर स्क्वेअर नंबर सारखंच सोपं होतं. स्क्वेअर नंबर मध्ये आपण कुठल्याही संख्येचा 2 वेळा गुणाकार करत होतो, पण क्यूब नंबर मध्ये आपण काय करणार आहे, कुठल्याही संख्येचा 3 वेळा गुणाकार करणार आहोत. आता क्यूब मध्ये बघा तुम्हाला स्पेसिफिक पद्धतीने ही क्यूब अरेंजमेंट केलेली आहे. क्यूब कसा तयार होतो, पहिला एक क्यूब आहे, मग 2 चा क्यूब 8, मग 3 चा क्यूब 27, मग 4 चा क्यूब 64. अशा पद्धतीने क्यूबची काय होणार आहे, रचना होणार आहे. तर चला समजून घेऊया क्यूब नंबर. आता क्यूब नंबर्स मध्ये काय करायचं आहे, क्यूब म्हणजे 3 वेळा गुणाकार करणे, स्क्वेअर म्हणजे 2 वेळा गुणाकार करणे. साधं सोपं लक्षात ठेवायचं आहे. सो 1 चा क्यूब म्हणजे 1 इंटू 1 इंटू 1, 1 1 जा 1, 1 1 जा 1, आन्सर 1 येणार आहे. 2 चा क्यूब 2 इंटू 2 इंटू 2. आता इथे काय करतात, काही पोरं 6 उत्तर लिहून टाकतात, पण 6 हे आन्सर चुकीचं आहे. याची बेरीज 6 होते, आपल्याला गुणाकार 6 करायचा. कसं काय, 2 2 जा 4 आणि 4 2 जा 8, म्हणून 1 2 चा क्यूब 8 येतो, 6 येत नाही. बरेच विद्यार्थी गडबड गोंधळ करतात. गडबड गोंधळ करायचं नाही, नीट मल्टिप्लाय करायचंय. 3 चा क्यूब काही जण 9 लिहितात. अरे 3 चा क्यूब कसं काय 9 येणार आहे तुमचा, मग नीट मल्टिप्लिकेशन करा. 3 3 जा 9, 9 3 जा 27, म्हणजे 3 चा क्यूब काय येणार आहे तुमचा 27 येणार आहे. पुढे 4 चा क्यूब जर काढला तर कसं येईल, 4 इंटू 4 इंटू 4, 4 4 जा 16, 16 4 जा 64. ओके. 5 चा क्यूब किती येणार आहे तुमचा, 5 इंटू 5 इंटू 5, 5 5 जा 25, 25 5 जा 125. आता हे माझं पाठ आहे म्हणून मी लिहिते, तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून काढावं लागणार आहे. त्यानंतर 6 चा क्यूब किती येईल रे, 6 इंटू 6 इंटू 6. आता इथे मात्र तुम्हाला व्यवस्थित गुणाकार करावा लागेल. 6 6 जा किती झाले तुमचे, 6 6 जा झाले 36. किती झाले 36. मग 36 इंटू 6 करा, 6 6 जा 36, कॅरी ओर 3, 6 3 जा 18 19 20 21, 216. किती आला 216. असं तुम्ही कुठपर्यंत करायचंय, कमीत कमी 30 पर्यंत करायचंय. मग आता तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये लिहा 7 चा क्यूब किती आहे, 8 चा किती, 9 चा किती, 10 चा किती. 10 चा तर एकदम सोपा आहे, 10 इंटू 10 इंटू 10. आता हे किती सोपं आहे, हे 3 शून्य लिहून द्यायचे आणि 1 1 जा 1, 1 1 जा 1, 1 2 3, म्हणजे तुमचा किती आला 1000 आला. 11 चा तसंच काढायला गेले तर 11 इंटू 11 इंटू 11. मग आता 11 इंटू 11 किती येतं 121, आणि 121 ला जर 11 ने गुणलं तर उत्तर येतं 1331. आता तुम्ही म्हणाल टीचर तुम्हाला कसं काय माहिती, हे माझे पाठ आहे थोडेसे, त्याच्यामुळे माझ्या लक्षात आहे. तुम्ही जर 20 पर्यंत क्यूब पाठ केले, 20 पर्यंत स्क्वेअर पाठ केले ना, जिनियस दिसाल तुम्ही, एकदम हुशार वर्गामध्ये. त्याच्यामुळे पाठ करा 1 ते 20 पर्यंतचे क्यूब आणि 1 ते 20 पर्यंतचे स्क्वेअर. मग आता तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये या सगळ्यांचे क्यूब लिहायचे आहे. एवढंच नाही तर तुम्ही मला 12 13 14 15 16 17 18 आणि 19 20चा माहिती आहे किती येईल. 20चा खूपच सोपा आहे. 20चा क्यूब 20 इंटू 20 इंटू 20, 3 शून्य लिहून घ्यायचे, 1 2 3, हे 3 शून्य आणि याचा गुणाकार 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8000. त्याच्यामुळे 20चा काही लिहू नका. या सगळ्यांचे क्यूब मला नक्की लिहा कमेंट सेक्शन मध्ये. सो अशा पद्धतीने क्यूब नंबर म्हणजे कुठल्याही संख्येचा 3 वेळा गुणाकार करणे आणि स्क्वेअर नंबर म्हणजे कुठल्याही संख्येचा 2 वेळा गुणाकार करणे. मग आता बघा तुम्हाला इथे छानपैकी एक ट्रिक दिलेली आहे, राईट द हेल्प ऑफ डॉट डॉट नंबर. तुमच्याकडे एक मॅजिकल नंबर आहे की जो नंबर काय आहे 36. हा 36 नंबरला मॅजिकल नंबर का म्हणतात गणितामध्ये, कारण की तो ट्रँग्युलर नंबर पण आहे आणि स्क्वेअर नंबर पण आहे. कसं काय बघा, 1 1 प्लस 2 प्लस असं करत गेले तर तुम्हाला तो कुठे मिळेल, ट्रँग्युलर नंबर मध्ये पण मिळेल आणि तुम्हाला 6 इंटू 6 36 मध्ये सुद्धा मिळणार आहे. बघा मॅथमॅटिकल फन मध्ये 1 1 इंटू 1 1, 1 प्लस 2 प्लस 1, 1 प्लस 2. तो आपण डेल्मो नंबर बघितला ना, डेल्मो नंबर मध्ये आपण असं करत होतो ना, 1 प्लस 2 प्लस 3, बरं तिथे कमी करत जायचं, 1 प्लस 2 प्लस 3 4, बरं तिथे कमी जा. असं डेल्मो नंबरची ही सिरीज आहे. डेल्मो नंबर शिकवला ना मी मागच्या व्हिडिओमध्ये, डेल्मो नंबर जाऊन बघा. डेल्मो नंबर मध्ये आपण काय करत होतो बघा, 1 1 प्लस 2 प्लस 1, म्हणजे परत आता इथे एक 3 वाढवायचा आणि इथे परत काय करायचं, कमी करत जायचं, 1 प्लस 3, इथे परत 4 3 2 1. याला डेल्मो नंबर म्हणजे ही डेल्मो नंबर सिरीज इथे पॅटर्न इथे वापरलेला आहे. मग आता 36 बघा, 36 का तुम्हाला म्हणते मी की हा स्क्वेअर नंबर आहे. स्क्वेअर नंबर मध्ये आपण 36 काढला नव्हता, बरं काढून घेऊया. 36चा
स्क्वेअर किती येईल 6 × 6 36. हा काय तुमचा स्क्वेअर नंबर, म्हणजे तो स्क्वेअर नंबरमध्येच आहे, पण तुमचा जो ट्रायंग्युलर नंबर आहे बघा, ट्रायंग्युलर नंबरमध्ये पण काय आहे तो 36 आहे. म्हणजे 36 ही संख्या अशी मॅजिकल संख्या आहे की जी मग तुम्हाला असं विचारतील विच इज द नंबर, राईट डाऊन द नंबर विच इज ट्रायंग्युलर ऑल्सो विच इज अ स्क्वेअर. जो नंबर ट्रायंग्युलर पण आहे, त्रिकोणी संख्या पण आहे आणि स्क्वेअर नंबर पण आहे, अशी कुठली संख्या आहे लिहा. तर काय आन्सर आहे याचं 36 आन्सर आहे. आणि तोच पॅटर्न तुम्हाला इथे पुस्तकामध्ये दिलेला आहे बघा. 36चा हा पॅटर्न डेल्मो नंबरनुसार तयार होतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ह्या संख्या आज आपण इथे क्लिअर केलेला आहे. याचा प्रॅक्टिस सेट लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्या अगोदर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ रोजच्या रोज बघायला मिळते. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.